नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महानगरपालिका क्षेत्रात डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 43 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद. दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई. आणि नवी मुंबई बेलापूर इथल्या कौटुंबिक न्यायालय कार्यान्वित. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 43 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्ण उपचारानंतर बरे झाले, तर 26 ऍक्टिव्ह रुग्ण असून 24 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. 2 रुग्ण छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या कोरोना टेस्टचं प्रमाण वाढवल्यानं कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद जास्त दिसत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली. दिवा प्रभाग समितीमध्ये MS कंपाऊंड इथं 3 मजली बांधकाम पूर्णतः पाडण्यात आलं. तसंच दुसऱ्या बांधकामाचं प्लिंथ 2,500 चौरस फुटांचं बांधकाम 25 कॉलम्स देखील तोडण्यात आले. त्याशिवाय 2 मजल्याचं RCC बांधकाम, 40 कॉलमचं प्लिंथचं बांधकाम तोडण्यात आलं. 2 पोकलेन, 3 JCB, 50 कामगार आणि 40 पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली. दिवा पूर्व इथं मुंबादेवी कॉलनीमध्ये 12 कॉलमचं प्लिंथचं बांधकाम तसंच फाउंडेशनची 2 बांधकामं पूर्णपणे काढण्यात आली. कळवा प्रभाग समितीत स्वामी समर्थ मठाजवळील 35 खोल्यांचं बांधकाम पाडण्यात आलं, तर विटावामध्ये प्लिंथचं बांधकाम काढण्यात आलं. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये बाळकुम मधल्या स्मशानभूमीसमोरील लागून असलेलं 6 मजल्याच्या RCC बांधकामातील 5व्या आणि 6व्या मजल्याचं बांधकाम काढण्यात आलं. महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण यांच्या विरोधात अशा पद्धतीनं नियोजनबद्ध धडक कारवाई सर्वच प्रभागात समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं हाती घेतली जाणार आहे. देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे, असा घणाघाती आरोप करत मुंब्रा इथल्या मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आलं आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आलं. मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुलं सहभागी झाले होते. यावेळेला आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे, मात्र ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरुण सभागृहात घुसले. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे असं म्हणता येणार नाही. पण त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांच्यासह 146 खासदारांना निलंबित केलं जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही. या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला.
146 खासदारांचं निलंबन करणं याचाच अर्थ ज्यांच्या मतांवर ते निवडून आले आहेत त्या तमाम भारतीय नागरिकांचाच हा अपमान आहे आणि त्यांचा अधिकार काढून घेण्यासारखा आहे। ही लोकशाहीची हत्या करण्याचा कट कुठेतरी सरकार करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं निलंबन रद्द करण्यात यावं, अन्यथा आम्ही यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा देखील मर्जिया पठाण यांनी दिला। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, आम्ही लगेच परत येतो। पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील ज्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे त्यांच्या पुनर्वसनाकरता हरकती सूचना यापूर्वी मागवण्यात आल्या होत्या। त्याला पुरेशी प्रसिद्धी न मिळाल्यानं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही। काही ठिकाणी वेंडिंग झोन म्हणून ही संकल्पना राबवली जाणार आहे। त्यामध्ये जे आरक्षित भूखंड आहेत त्यामध्ये वेंडिंग झोन जाहीर करायला हवेत, जेणेकरून ज्या ठिकाणी बाजार आहे तो देखील खुला राहील। काही नागरिकांची मागणी आहे वेळेची बचत व्हावी, याकरता आपल्या घराच्या जवळ बाजार असावा, त्या दृष्टीनं नियोजन केलं जात आहे। आता येत्या 2 आठवड्यात पुन्हा एकदा हरकती सूचना मागवण्यात येणार आहे। त्यानंतरच फेरीवाल्यांचं पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिली आहे। ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं नंदनवन सुंदर बाग निगा आणि देखभाल ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे। सुधारित अंतिम तारीख 5 जानेवारी ठेवण्यात आली आहे। नंदनवन सुंदर बाग निगा देखभाल या स्पर्धेअंतर्गत सामूहिक आणि वैयक्तिक अशा 2 गटांच्या मध्ये एकूण 20 विभाग आहेत। सामूहिक गटात गृहसंकुल सोसायट्या, कार्यालय, शासकीय आणि खासगी, शाळा, उपहारगृह, प्रार्थनास्थळं, रुग्णालय, कंपन्या, मॉल, शोरूम आणि दुकानं हे विभाग आहेत। त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात घर, घरासभोवतालचा परिसर, बाल्कनी, टेरेस, फळझाडं, गुलाब, बोनसाय, कॅक्टस आणि सर्क्युलंट ऑर्किड्स, कंदवर्गीय फुलझाडं, हँगिंग बास्केट इत्यादी विभाग आहेत। नागरिकांना स्पर्धेत सहभागी होण्याकरता स्पर्धेचे अर्ज ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नवीन माहिती या सदराखाली उपलब्ध आहे। स्पर्धेचं परीक्षण 10 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत पार पडणार असून बक्षीस वितरण वृक्षवल्ली प्रदर्शनाअंतर्गत 11 फेब्रुवारी 2024 रोजी रेमंड रेस ट्रॅक इथल्या कार्यक्रमात पार पडणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या निधीतून MMRDA कडून रस्ते विकासाची कामं सुरूच आहेत। मात्र या कामातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत। या त्रुटी दूर करण्यासाठी KDMCचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रतिनिधींची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला MMRDA कडून गांभीर्य दाखवलं गेलं नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधींसह KDMC अधिकारी यांच्यात MMRDAच्या विरोधात नाराजी निर्माण झाली। MMRDAच्या अशी भूमिका असेल तर कामात त्रुटी असल्यास ती कामं आम्ही मान्य करणार नाही असा इशारा KDMC अधिकारी वर्गानं MMRDAला दिला आहे।
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी मुंबई बेलापूर इथल्या कौटुंबिक न्यायालय कार्यान्वित झालं असून त्याचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या हस्ते झालं. आपल्या देशात कुटुंब ही संज्ञा जुनी आणि महत्त्वाची आहे, पण वाढत्या नागरीकरणाचा परिणाम सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनावर देखील होऊन कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत. आज सर्वात जास्त कौटुंबिक प्रकरणं मुंबई, पुणे, नाशिक आणि नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, कुटुंब ही जुनी संस्था असून त्यामध्ये पूर्वी पती पत्नी आणि मुलं तसंच बऱ्याच वेळी दत्तक मुलं देखील असायची. पूर्वी अस्तित्वात असलेली एकत्रीकरण कुटुंब पद्धती ही आज वाढत्या शहरीकरण आणि नागरीकरणामुळं नष्ट होत चालली आहे. त्यामुळे एकल कुटुंब पद्धत अस्तित्वात येत चालली आहे. त्यामुळे आज कुटुंबात केवळ पती पत्नी असल्यामुळं त्यांच्यामध्ये वाद झाला तर कोणी समजावण्यासाठी राहिलेलंच नाही. अशातच पती पत्नी हे दोघंही माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला सर्व क्षेत्रातील माहिती झाली आहे आणि त्यामुळंच प्रत्येक जण वेगवान बनण्याचा प्रयत्न करत आहे. पण पती आणि पत्नी यांच्यातील वादामुळं मुलांना केवळ आई किंवा वडिलांचं प्रेम मिळतं. मुलांच्या मानसिक वाढीकरता दोघांच्याही प्रेमाची आवश्यकता असते. त्यामुळं ही बाब न्यायालयात घेऊन येणाऱ्या पक्षकारांकरता कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याबाबत खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळं कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांना काही वेळा नियमानुसार तर काही वेळा भावनिकता लक्षात घेऊन या प्रकरणांचा निपटारा करावा लागतो आणि कौटुंबिक न्यायालयातील सर्व न्यायाधीश हे कार्य अतिशय योग्यरित्या पार पडत आहेत, असे गौरवोद्गार न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी काढले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्यावाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महानगरपालिका क्षेत्रात डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 43 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद. दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई आणि नवी मुंबई बेलापूरमधल्या कौटुंबिक न्यायालय कार्यान्वित. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.